हॅलो, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन अशा ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते. तर आज आहे 15 ऑगस्ट. व्हिडिओ टाकायला बराच लेट झालाय. तर संचितच्या स्कूलमध्ये आलो होतो आम्ही आणि नेहमीपेक्षा आज थोडंसं लवकरच स्कूल होतं. तर त्यामुळं मग सकाळी मी काय केलं, लवकर उठले, संचितला आवरलं, संचितला स्कूलमध्ये सोडलं आणि नंतर घरी येऊन माझं आवरून मग आता मी स्कूलमध्ये आले होते. छान असा कार्यक्रमाला सुरुवात झाली होती. थोडंसं ऊन पडलं होतं आणि उन्हामध्ये इतकं व्हिडिओ काढायला काही इतकी मज्जाच येत नव्हती. कारण व्हिडिओमध्ये दिसते का नाही हे समजतच नव्हतं आणि आम्ही उन्हातच बसलो होतो. मग खूप म्हणजे खूप छान लहान मुलांनी डान्स केला. बरेच वेगवेगळे प्रकारचे कार्यक्रम घेतले. नंतर छान आम्ही बराच वेळ बसलो होतो. जवळपास एक कार्यक्रम 8, 8:15ला सुरू झाला 11 वाजल्या होत्या कार्यक्रम आहे तर संपायला. मग काही मी बसले. नंतर संचितला घेऊन घरी आले. घरी आल्यानंतर क्लास पण होता माझा. मग आता इथं क्लासमध्ये आले. आले की स्वयंपाक केला. स्वयंपाक करून जेवण केलं आणि मग क्लासमध्ये आले. क्लासमध्ये यायला थोडा वेळ झाला आणि आमच्या क्लासमध्ये पण 15 ऑगस्टचा कार्यक्रम होता. त्यामुळे मुलींची तयारी सुरू झाली होती आणि बलून आणले होते. मॅडमनी बरंच काही काही डेकोरेशनचं सामान आणलं होतं. कलरफुल आपले तिरंगाच्या कलरचे बलून आणले होते. तिरंगाच्या कलरच्या रिबीन आणल्या होत्या आणि सगळी तयारी सुरू होती. मी पण थोडीफार मदत केली मुलींना आणि छान असं मॅडमनी जिलेबी पण आणली होती. मग काय सगळ्यांनी मिळून छान असं डेकोरेशन केलं. खरं तर एक रील शूट करायची होती. आता ती रील पण मी तुम्हाला नंतर दाखवेनच. खूप म्हणजे खूप छान रील ती झाली शूट. नंतर मग काय सगळी तयारी वगैरे चालू होती. तर मॅडम बसलेत आमच्या आणि जिलेबी पण आणली होती मॅडमनी येताना आणि 15 ऑगस्टला खास करून जिलेबी खायची असते. त्यामुळे इथं बघू शकता जिलेबी आहे, बलून आहेत, नंतर झेंडे आहेत, फुलं पण आणली होती. मग नंदिनीचं चालू होतं इथं केबिनमध्ये छान असं फुलं लावून मस्त डेकोरेशन करायचं तयारी. इथं फुगे आहेत आणि कलरफुल आहे ते. मला तर बलूनची खूप जास्त भीती वाटते, मी फुगवत नाही. हा ना आमच्या क्लासमधलाच आहे. म्हणजे आमच्या क्लासमधले आहेत, त्यांचा मुलगा आहे. तर तो मला म्हणतो की इथं चेन पडली आणि मला सापडली आणि तो देत होता मला. मग मी त्याला विचारत होती कुठं सापडली, तर तो सांगत होता मला इथे चेन सापडली. त्यामुळे मी आता दाखवायला चालली कुणाची चेन आहे का. नंतर मग काय बाकीची सगळी अजून बरंच काही काय राहिलं होतं आणि रील काढायची होती. त्यामुळे मग सगळी चालली होती एकदम तयारी आणि थोडासा वेळ झाला होता मला यायला आणि त्यामुळं मग आपलं थोडंसं सगळं आवरत 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 मुली पण अजून काय आल्या नव्हत्या. मग सगळ्या मुली जमा झाल्या की मग सगळ्यांनी मिळून आपलं बलून फुगवून दिले. सगळं डेकोरेशनची तयारी केली. मॅडमने आमच्या बँड आणले होते हातातले. तर बँडच म्हणतात का काय आता हे मला काय माहिती नाही बरं का. आता काय म्हणतात माहिती नाही. तर हे सगळ्यांना हातात देऊन आम्ही एक रील पण शूट करणार होतो. तर शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवली पण एकदम मस्त अशी रील आहे तर आपली शूट झाली आणि हिला मी सांगत होती लाईट लावायला आणि तिला समजतच नव्हते की म्हणजे तिला वाटलं मी दुसरंच कुणाला तर बोलते. तर मग सगळ्या लाईट लावून झाल्या. लाईट लावल्यावर एकदम छान असं वाटत असतं आणि मग चार्जिंग इथं गाणी पण लावली होती. खरं तर मला व्हिडिओचा आवाज आहे तर डायरेक्टच म्हणजे असं हे करायचं होतं. म्हणजे ओरिजिनल साऊंड जे आहे ते दाखवायचं होतं पण बॅकग्राऊंडला 15 ऑगस्ट म्हणल्यावर गाणी लावली होती त्यामुळे मग गाणी दाखवली का मग ते कॉपीराईट येतं. मग त्यामुळे मग आता मला बोलायचं झाले काय चाललं होतं क्लासमध्ये ते सांगते मी तुम्हाला. मॅडमनी आल्यानंतर मॅडमनी पण मस्त अशी पांढऱ्या कलरची साडी घातली होती. सगळ्यांना पांढऱ्या कलरचे कपडे घालून यायला सांगितले होते पण ज्यांच्या जवळ आहेत ते घालून आले, ज्यांच्या जवळ नाहीत आता नसतील तर काय करायचं. त्यामुळे मग आता माझ्याजवळ पण नव्हता बरं का, एकच बिचारा एकुलता एक होता आणि तो पण माझ्या लक्षात नव्हता की माझ्याजवळ पांढरा ड्रेस आहे. मॅडम म्हणल्या उद्या सगळ्यांनी पांढरा ड्रेस घालून या बरं का. आणि मी म्हणते मॅडम ना माझ्याकडे काय पांढरा ड्रेस नाही. मग नंतर घरी आल्या बघितल्या मग दिसला अरे आपल्याकडे तर पांढरा ड्रेस आहे की पण आपण विसरलोच. मग काय सगळ्यांनी आपलं हेअरबँड आहे तर हेअरबँड नाही सॉरी हातातलं काय म्हणतात मला माहिती नाही बरं का. पण ते हातामध्ये सगळ्यांनी घातलं आणि मस्त अशी आम्ही हे घालून झालं की रील शूट केली एक मस्त अशी छान. नंतर आम्ही सगळे तयार झालो आणि मॅडमनी असं त्यांना पण एक रील करायची होती त्यामुळे ते मस्त असं मुलं आली होती कॅमेरावाले तर त्यांनी त्यांच्यासोबत पण एक रील आम्ही केली. तर ती पण मी तुम्हाला नक्कीच दाखवेन कशी रील शूट केली ती. तर असं होतं मग नंतर सरस्वतीची पूजा केली. मला जायचं होतं मग जायचं असल्यामुळं मग इथं पूजा केली आणि मग इथं फुल ठेवलं आपले आणि दर्शन घेतलं. चला आजचा व्हिडिओ आहे तर कसा वाटलाय कमेंट करून नक्की सांगा. बाय.